पुण्यातल्या जैन बोर्डिंग जमीन विक्री प्रकरणामध्ये 28 तारखेपर्यंत आता स्थगिती देण्यात आल्याची ही महत्त्वाची मोठी बातमी समोर आलेली आहे। धर्मादाय आयुक्तालयामध्ये आज तातडीची सुनावणी पार पडली। दरम्यान जैन बोर्डिंग हॉस्टेलला भेट देत अहवाल सादर करा असे आदेश धर्मादाय आयुक्तालयाने पुणे सहाय्यक आयुक्तांना दिलेले आहेत। त्या जागेत जैन मंदिर आहे का, ते मंदिर कुणाचं आहे, त्याचं कामकाज कोण पाहतं, त्याची एकूण जागा किती, या सगळ्या प्रश्नांचा अहवाल 27 ऑक्टोबरपर्यंत सादर करण्याचे आदेश धर्मादाय आयुक्तांनी आता पुणे सहाय्यक आयुक्तांना दिलेले आहेत। आजची जी सुनावणी झाली, जो आदेश मिळाला आहे याची कॉपी आम्ही ज्या संबंधित जे रिस्पॉन्डंट पार्टीज आहेत त्यांना तात्काळ सर्व्हिस करणार आहोत आणि 28 तारखेला जी सुनावणी होईल त्या दरम्यान ज्या आणखीन जे पुढील पुरावे दस्त हे सादर केले जाईल। त्यामुळे सर्वांचा आभार। जो भगवान महावीरजींच्या मंदिरावर जे संकट आलं होतं त्याला थोपवण्यामध्ये आज कुठेतरी एक पहिलं पाऊल पडलं आहे आणि तसेच यामध्ये आता आम्हाला कुठल्याही प्रकारचं काही राजकारण वगैरे मध्ये न आणता हे बोर्डिंग कसं ताबडतोब सुरू होईल त्या दृष्टीने आपल्याला पुढील पावलं उचलायची आहेत आणि विद्यार्थ्यांना कसा न्याय मिळेल त्या दृष्टीने राज्य सरकार, आपण संपूर्ण समाज एकत्र मिळून काम करणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।